नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहेत लहान मुलांसाठी अगदी मऊसर आणि लुसलुशीत उपमा कसा बनवायचा। याला काही जण तिखट रवा असेही म्हणतात बरं का। हा पदार्थ अगदी झटपट बनणारा, पौष्टिक आणि मुलांच्या पोटासाठी हलका असतो। तर बघा, लहान मुलांसाठी तुम्ही म्हणजे अगदी 7-8 महिन्याच्या बाळापासून ते मुलं जोपर्यंत मोठे होतात तोपर्यंत तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात। पण तो कशा प्रकारे पौष्टिक आहे याच्या भरपूर साऱ्या टिप्स आणि मी तुम्हाला फायदे सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, एक हिरवी मिरची आणि रवा, तेल। जर तुमचा मुलगा मोठा असेल किंवा तुमचं बाळ मोठं असेल तुम्ही त्याच्या तिखटानुसार मिरची घेऊ शकता। तर बघा, आता पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप काहीही घालू शकतात। तर त्यात मी जिरं घातलेलं आहे, भरपूर जिरं घाला कारण जिऱ्याने पचनशक्ती चांगली राहते। त्यानंतर मी एक मिरची अर्धी तोडलेली आहे ती घातली आहे। त्यानंतर कढीपत्ता घाला, कढीपत्त्याचा देखील खूप छान स्वाद येतो बरं का। तर आता त्यात कच्चा रवा घातलेला आहे मी। हा रवा आपल्याला तेलामध्ये छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे, म्हणजे बिलकुल त्याचा एकदम छान असा स्वाद सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त एकसारखा हलवून घ्यायचा आहे बरं का। रवा एकसारखा हलवल्यामुळे कसं होणार आहे, आपला तो कढईला चिकटणारही नाही आणि व्यवस्थित आपला सर्व रवा भाजला जाईल। तर बघा, आता एका साईडला मी कोमट पाणी देखील करायला ठेवलेलं आहे, म्हणजे आपला रवा भाजल्यानंतर त्यात आपल्याला कोमट पाणी घालता येईल। तर बघा, उपमा भाजल्यानंतर कोमट पाणीच का घालायचं, कारण गुठळ्या पडतात त्याच्यामुळे रवा हा पटकन देखील शिजतो, त्याच्यामुळे आपल्याला कोमट पाणीच घालायचं आहे रव्यामध्ये। तर बघा, आता मस्त रव्याचा सुगंध यायला लागलेला आहे, पण अजून 2-5 मिनिटं आपण छान असं रवा भाजून घेऊया। तर बघा मंडळी, ह्या रव्यामध्ये भरपूर सारे फायदे असतात, म्हणजे ह्या रव्यामध्ये ऊर्जादायी पदार्थ आहे, मुलांना ताकद मिळते। त्याच्यानंतर ती आज जर तुम्ही थोडंसं तूप जर घातलं तर मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी देखील उपयुक्त ठरतं। शिवाय मुलाला तुम्ही टिफिनला देऊ शकतात किंवा मधल्या दुपारच्या वेळेला भूक लागते मुलांना त्यावेळेस तुम्ही देऊ शकतात। अतिशय फायदेशीर आहे बरं का। तर बघा, आता आपला रवा भाजलेला असल्यामुळे मी त्यात थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे, तर तुम्ही गरम कोमट घालू शकतात। तर बघा, आपला रवा मस्त फुलायला लागलेला आहे। तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि रवा एकसारखा हलवत राहायचा आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या पडणार नाही। तर हा रवा कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे बरं का मंडळी। पचन संस्था मोठ्या प्रमाणे मजबूत नसते, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना हा हलका असा रवा दिला तर मुलांना पटकन त्याच्यातनं एनर्जी मिळते, कारण जड पदार्थांपेक्षा हलकं पदार्थ जर शरीराला भेटले तर ते शरीर आपलं लवकर शोषून घेतात, त्याच्यामुळे हलके पदार्थ लहान मुलांना द्यायचे। शिवाय लहान मुलांना जर आपण हलके पदार्थ दिले तर त्याच्याने गॅस, अपचनाचे देखील त्रास होत नाही। शिवाय तुमचं बाळ जर थोडं मोठं असेल आणि आवडीने खात असतील भाज्या, तर तुम्ही त्यांना थोड्या भाज्या चिरून देखील घालू शकतात, त्याच्याने त्यांना व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळतील बरं का मंडळी। तर भरपूर सारे फायदे आहेत, देखील आईला बनवायला देखील सोपं आहे, आई देखील झटपट बनवून देऊ शकते सकाळच्या नाश्त्याला किंवा शाळेच्या टिफिनमध्ये। हा उपमा झटपट आणि पोटभर पदार्थ आहे बरं का। तर बघा, मस्त आपला मऊ लुसलुशीत रव्यामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी घालायचं आहे आणि आपला रवा मस्तपैकी झाकून आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तर हा झटपट पौष्टिक उपमा आता आपला तयार आहे। आतू खाऊ, कसा आहे खाऊ, कसा आहे खाऊ। वेलकम बेटा।